अद्य पूर्वोच्चरितवर्तमान एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ मम आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थं श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं सत्यनारायणपूजनाङ्गभूतं सरस्वतीपूजनं तथा श्रवणमहं करिष्ये. हातातील अक्षतांसह पाणी ताम्हणात सोडावं. आता पुढचे उपचार हे पोथीला व्हायचे. प्रथम पोथीला गंध अक्षता फूल असं व्हायचं. श्री सरस्वत्यै नमः सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. नंतर हळदी कुंकू व्हायचं. श्री सरस्वत्यै नमः हरिद्रां कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. उजव्या हाताने उदबत्ती ओवाळायची, डाव्या हाताने घंटा वाजवायची आणि तसंच उजव्या हाताने निरांजन ओवाळायचं, डाव्या हाताने घंटा वाजवायची. श्री सरस्वत्यै नमः. धो. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज 9 एप्रिल 2024 मंगळवार 44 वर्षाची ही पूजा सगळ्यांनी पार पाडली त्याबद्दल धन्यवाद. हे आहेत आपले मानकरी पूजेचे गुढीपाडवाचे नेहमी सांभाळणारे मधुकर जयराम शिंदे. यांचं वय आता 71 होतंय करून. भरपूर काय आम्हाला जाणून घ्यायचं यांच्यापासून. थोडक्यात आम्ही माहिती घेणार आहे की ॲक्च्युली कसं सांभाळतात रे बाबा. काका, तुमचं पूजेबद्दल म्हणणं काय आणि कधीपासून तुम्ही पूजा सांभाळत आहे? 50 वर्ष झाली मला पूजेच्या कार्य म्हणजे याच्या व्यवसायामध्ये पडल्याच्यानंतर. परंतु मला काय याच्याबद्दल एक देवसेवा किंवा एक असा करावीशी म्हणजे देवसेवा म्हणून या भागमध्ये मी करतो. त्या ठिकाणी बरीचशी मुलं कामाधंद्याला जाणारे असतात. त्यांचं संपूर्ण मला सहकार्य असतं, पण कामाधंद्याला असतात. काय वेळेला त्यांना टाईम भेटत नाही. अशा टायमाला मी त्यांच्यावर काही जबरदस्ती करत नाही. संध्याकाळी मला येतात, सहकार्य करतात. कुठल्याही गोष्टीची आम्हाला आज 50 वर्ष झाली, पण अजूनही आम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास न होता या आजपर्यंत आम्ही पूजा संपवली म्हणजे सांभाळलेली आहे. हीच माझी देवाचरणाची इच्छा आहे आणि सर्वांना सुखी समाधानी अशी माझी इच्छा आहे की जसे आत्तापर्यंत आम्ही सांभाळली त्याच्या तरुण मुलांनी ही 50 वर्ष तरी पुरी करावी हीच माझी सर्वांजवळ आणि देवाजवळ त्याची मागणी आहे. हीच एकाच जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नमी फिरुनी नवी जन्मे नमी. स्वप्नाप्रमाणे भासेल सारे जातील साऱ्या लयाला व्यथा. भवती सुखाचे स्वर्गीय वारे नाही उदासी ना आर्तता ना बंधने वा नाही गुलामी भीती अनामी विसरेन
आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी माझ्या मनीचे गुज जाणून या वाहणाऱ्या गाण्यातुनी आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी माझ्या मनीचे गुज जाणून या वाहणाऱ्या गाण्यातुनी लहरेन मी बहरेन मी लहरेन मी बहरेन मी शिशिरातुनी उगवेन मी एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी एकाच या जन्मी जणू फिरून